आमदार श्री अभिमन्यू पवार. आमदार श्री अभिमन्यू दत्तात्रय पवार. अभिमन्यू पवार यांचा जन्म 1 जुलै 1971ला 1 जुलै 1971ला उंबरगाव खुर्द तालुका औसा जिल्हा लातूर येथे झाला. त्यांचं शिक्षण BCom, MPM, DLL and LW इतकं झालेलं असून त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा येतात. श्रीमती शोभा या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. सामाजिक कार्य, शेती, व्यवसाय वगैरे त्यांचं कार्य असून भारतीय जनता पक्षाचे ते नेते कार्यकर्ते आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे 239 औसा जिल्हा लातूर या मतदारसंघातून ते 2019च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले आहेत. तर त्यांनी यापूर्वी जे काय काम केलं त्या संदर्भातली ही थोडक्यात माहिती अशी. कुलस्वामिनी नागरी सहकारी पतसंस्था लातूर या संस्थेचे ते संस्थापक 2000 पासून आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते सन 1989 पासून आहेत आणि राम जन्मी आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. त्यानंतर वार्डाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केलं आणि महाराष्ट्र भाजपचे प्रभारी म्हणूनही भारतीय जनता पक्षाचं त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर ओमप्रकाश माथुर हे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते आणि त्यांचे भाजप यांचे सहयोगी स्वीय सहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे ओमप्रकाश माथुर यांचं. त्यानंतर 2014 ते 2019ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे आणि ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवड झाली औसा जिल्हा लातूर या मतदारसंघातून. त्यानंतर त्यांनी 1917 व 1918ला इंडोनेशिया बालीचा अभ्यास दौरा सरकारी खर्चाने केला असला. गाणे ऐकणे व सामाजिक कार्य करणे हा त्यांचा छंद असून संभाजीनगर, खाडगाव रोड, लातूर येथे त्यांचं निवासस्थान असून तसेच श्री धनराज वळगुंदे मुक्काम पोस्ट कासार शिरसी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे त्यांचं निवासस्थान आहे. शिवाय मुंबईला आमदार निवासामध्ये ते त्यांचं निवासस्थान असतं आणि कार्यालय या निवासस्थानामध्येच आहे त्यांचं. तर 2039 औसा जिल्हा लातूर या मतदारसंघामध्ये त्यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये जी पहिले मतदान झालं त्यातल्या वैध मतदान जे झालं होतं ते एकूण मतदान होतं 2,83,958 आणि पैकी मतदारांनी मतदान केलं 1,87,334 आणि त्यापैकी 95,000 इतकी मतं 95,340 इतकी मतं भारतीय जनता पक्षाच्या श्री अभिमन्यू दत्तात्रय पवार यांना मिळाली. त्यानंतर त्यांचे विरोधक जे होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे बसवराज पाटील त्यांना 68,626 इतकी मतं मिळाली. त्यानंतर श्री बजरंग जाधव हे जे अपक्ष होते त्यांना 9,588 इतकी मतं मिळाली आणि वंचित बहुजन आघाडीचे सुधीर पोद्दार यांनी 8,168 इतकी मतं मिळवली आणि संभाजी ब्रिगेड पार्टीचे जे होते अभिमन्यू पवार त्यांच्याच नावाचे होते ते हे अभिमन्यू पवार ते अभिमन्यू पवार तर त्यांनी 1,111 इतकी मतं मिळवली. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसनी त्यांना पाडण्यासाठी डमी उमेदवार तसा उमेदवार केला होता अभिमन्यू पवार. तर हे जे अभिमन्यू दत्तात्रय पवार आहे हे भारतीय जनता पक्षाचे
एक नेते, कार्यकर्ते आणि चांगले आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर यावेळेस मात्र भारतीय जनता पक्षाच्या जे 50 उमेदवार पहिल्यांदा फिक्स झालेले, त्यामध्ये यांचं एक औसा या मतदारसंघाचं नाव आहे. म्हणजे यांना उमेदवारी 100% मिळणार आहे, पहिली गोष्ट. त्यानंतर आता दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये, हे जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे आमदार आहेत किंवा नाना पटोले हे, तर ते देखील आमच्या विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये जास्त काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. म्हणजे यावेळेस येथे जी निवडणुकीची तयारी होईल, की जी निवडणूक होईल त्याला प्रतिस्पर्धी उमेदवार जो असेल त्याकडून मोठी टफ फाईट होण्याची शक्यता आहे. कारण या अटीतटीच्या लढतीमध्ये याही मतदारसंघाचं नाव घेण्यात येत आहे. मग कशा पद्धतीने ही अटीतटीची लढाई होईल हे आज जरी सांगता येत नसलं किंवा उमेदवार उभा केल्यावर नंतर सांगता येत असलं, तरीही हे भारतीय जनता पक्षाचे अभिमन्यू दत्तात्रय पवार आमदार हे निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. कारण त्याचं कारण सर्वात महत्त्वाचं असं की येथे अजित पवार गट आणि शरद पवार गट असे राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 भाग झालेले आहेत. एक भाग, त्यानंतर शिवसेनेचे एक 2 भाग, एक आपले मुख्यमंत्री शिंदे सर, एकनाथ शिंदे यांचा गट, आणि दुसरा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट. त्यामुळं साहजिकच मतविभागणी यावेळेस फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. तसेच काँग्रेसचे जे उमेदवार आहेत, जर समजा उभे राहिले तर त्यांना हे दोन्ही गट पाठिंबा देतीलच असं काही नाही. कारण कार्यकर्त्यांचं मनोमिलन होणं ही अतिशय म्हणजे एकंदरीत महत्त्वाची बाब आहे. कारण प्रत्येक कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाचं काम करतीलच असं नाही. तेव्हा त्यांचं मनोमिलन करणं हा एक भाग. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रचार जे खर्च आहे, प्रचार कार्यावर यांना खूप मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक थोडीशी ऐतिहासिक अशीच होणार आहे. आणि या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल हे जरी सांगता येत नसलं तरीही हे अभिमन्यू पवार आमदार जे आहेत यांचा क्रमांक अद्यापपर्यंत वरचाच लागतो. कारण कोणताही उमेदवार जरी उभा राहिला तरी त्यांच्याबरोबर टक्कर देईलच असं काही नाही. परंतु या 3 गोष्टीमध्ये एक महत्त्वाची बाब अशी ती लक्षात आली पाहिजे की आमदारांनी आपल्या मतदारसंघात केलेलं कार्य आणि आपल्या मतदारसंघात मतदारांशी त्यांचे असलेले संबंध किंवा मतदारांची त्यांच्याविषयीची असलेली भावना ही यामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर असू शकते. तो एक भाग. त्यानंतर प्रचार कार्यावर करण्यात येणारा खर्च हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि तिसरा, कार्यकर्त्याचे जे मनोमिलन घडवून आणणे. तीन पक्ष आहेत ते, आणि या 3 पक्षाचं जे कार्यकर्ते ते वेगवेगळ्या मताचे, तर त्यांना त्यांचं एक मानधन, खाणं पिणं, राहणं किंवा त्यांच्या ज्या आर्थिक बाबी असतील त्या पुरवणे, पेट्रोल असतं, त्यानंतर झेंडे, प्रचार साहित्य वगैरे सगळ्या ज्या बाबी असतील ह्या जर पूर्ण केल्या तर कदाचित ते कार्यकर्ते जोमाने काम करू शकतात. आणि त्यावरच त्या उमेदवाराचा विजय अवलंबून असतो. आमचं हे ATM न्यूज चॅनल महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात, सर्व मतदारसंघात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावामध्ये या चॅनलचा प्रसार झालेला आहे. आणि यामधून जास्तीत जास्त लोक हे चॅनल बघत असतात ATM न्यूजवरनं, ATM रासपला. तर आपणही या चॅनलचा एक ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी या मतदारसंघामधून जास्त कॉमेंट करा आणि शेअर करा, लाईक करा या चॅनलला. आणि तसेच या चॅनलला जास्त सबस्क्राईबही करा. सर्वांनी मिळून जास्त सबस्क्राईब करा.